तर कालचं व्लॉग ना मी कंटिन्यू केलेच नाही, कारण खूप जास्त म्हणजे तिकडे जेवताना तर किती मस्ती करत होता तुम्ही बघितलंच. पण त्याच्यानंतर पण छान खेळत होता. पण 10:30 वाजले होते. सो मग ज्यांच्या घरी ते जेवण ठेवलं होतं ना, म्हणजे ते दुसऱ्यांच्या घरी जेवायला बसवले होते. सो मग त्यांच्या लेकरांना झोपायचं होतं आणि मग चिन्नू खूप जास्त मस्ती करत होता. तर त्यांना झोपायचं होतं म्हणून त्याला घराच्या बाहेर आणलं होतं, बाहेर खेळ म्हणून. पण नाही, तिथं का बसू दिली नाही मला, तिथंच खेळायचं आहे, त्याच रूममध्ये राहायचं आहे, त्याच मच्छरदाणीमध्ये खेळायचं. असं करता करताना इतकं जास्त रडू काढलं परत की काही सांगायलाच नको. म्हणजे खूप जास्त परेशान केला. आणि चिन्नूचे पप्पा जेवत होते, मग ते जेवत होते आणि मग त्यांच्याकडे जातो म्हणत होता. तरी मी त्याला तसं घेऊन आलं, नाही तर मग ते खूप जास्त चिडचिड करतो आणि मग त्यांना जेवू पण दिला नसतं. त्याच्यामुळे मी घेऊन आलो तसंच. पण त्याच्यावरून ना इतकं जास्त रडू काढला, तिकडून इकडे येईपर्यंत त्याचं रडायचं सुरू होतं आणि घरी आल्यावर पण रडायचं सुरू होतं. तर त्याच्यामुळे काही सुचत नव्हतं आणि जेवला पण नव्हता. मग कसं बसं त्याला थोडंसं खेळवलं, समजवलं, फिरवलं आणि मग 12च्या आसपास तो झोपला. तर मग आणि आज आहे आज आहे मंगळवार. तर फायनली ना आज चिन्नूचे पप्पा निघणार आहेत अमरनाथला जाण्यासाठी. आणि ते निघणार आहे, सो त्याच्यासाठी ना लवकरच उठले होते. त्यांचं टिफिन काय आज मी बनवून दिलं नाही, पण आता बनवायचं आहे टिफिन वगैरे. तर आता 2 वगैरे असे वाजत आहेत. तर आता 2 वाजत आहेत आता आणि मला स्वयंपाक वगैरे करायचा आहे. तर बघूया आता स्वयंपाक वगैरे काय बनवते ते तुमच्यासोबत शेअर करतेच. तर पहिल्यांदा तर सकाळी लवकर उठले होते, म्हणजे हे जातानाच उठवले, चहा वगैरे करून दिले. मग ते तर गेले आणि मग ते गेल्यानंतर पहिल्यांदा तर मशीन लावून घेतलं, कपडे धुवायचं मशीन. आणि इतके सारे कपडे धुवून काढले, बघू शकता 3-4 म्हणजे पूर्णच भरून गेले हे सेक्शन. तुम्हाला पाठीमागून दाखवतेच मी. तर इतके जास्त कपडे, घर, बाकी म्हणजे रिस्टॉक केले होते ह्यांनी सगळं सामान, म्हणजे भाजीपाला वगैरे सगळं आणून दिलं. आणि मग किराणा वगैरे जे रिस्टॉक करायचं होतं, बाकी आपलं फरसाण वगैरे जे लागणार आहे ते सगळं आणलं. मग ते सगळं ना आणलेलं तसंच ठेवलं होतं काल, काहीच काढलं नाही. तर मग सकाळी ते सगळं काढून घेतलं मशीन लावून. ते होत होतं, मशीनचे कपडे तिथे होत होते आणि बाकी मी घरातलं क्लिनिंग, भांडे वगैरे सगळं करून घेतलं. आणि मग त्याच्यानंतर बाहेरचं पण आवरून घेतलं. चिन्नू पण उठला, मग त्याचं खाऊ पिऊ झालं. आता इतकं जास्त थोडंसं खेळला तो, बाकी सगळं झालं. माझं पण जेवण झालं आणि मग आता मी निवांत बसले होते. निवांत नाही, आताच तो झोपला. थोडा वेळ बसले, म्हटलं आता जाऊ दे आपण स्वयंपाकाला स्टार्ट करूया. कारण आता रात्री हे म्हणजे 5 वाजता ड्युटीवरून येणार आणि 5 वाजताच निघायचं आहे यांना, कारण 7, पावणे 7ला ह्यांचं ट्रेन आहे. सो मग आल्याला लगेच जाणार आहेत. मग ते जाण्याआधी मला टिफिन वगैरे बनवून घ्यायचं आहे. तर म्हटलं त्यांच्या टिफिनसाठी ना भात, चपाती आणि मग थोडंसं टोमॅटोची चटणी, शिमला मिरची वगैरे असं काहीतरी बनवून द्यावं. तर बघू आता कसं काय होतंय. तर चिन्नू तर झोपला होता आणि तो झोपले म्हणून ना म्हटलं पटकन बनवून घेऊया, नाहीतर खूप जास्त वेळ होईल आणि परत तो उठेल. तो उठला का काय होणार नाही. आणि 5च्या आत मला पूर्ण ह्यांचं टिफिन वगैरे बनवून घ्यायचं आहे. आणि कालच मी ह्यांचा बॅग वगैरे पॅक करून ठेवला आहे. आणि बाकी छोटे मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता टाकते सर्व, जे जसं आठवण येईल तसं. तर बाकी बॅग वगैरे तर पॅक करून ठेवली मी. तर चला आता पटकन स्वयंपाक वगैरे बनवून घेते. आणि काय काय बनवले तर तुमच्यासोबत ना नंतर शेअर करते. मी पटकन बनवून घेते, कारण परत वेळ होईल आणि मग चिन्नू पण उठेल. तर बघू शकता एवढे जास्त कपडे इकडे धुतलेले आहेत. आणि मध्ये एक दोरी नव्हतं, तर मध्ये पण मी एक दोरी बांधून घेतले साईडचे. तर ते इकडे जे साईडचे दोरी आहे तेही बांधून घेतलं. आणि इतकं जास्त कपडे होते ना, मी काय सांगू. आणि मशीन असल्यामुळे ना एकदाच असं होऊन जातं, त्याच्यामुळे जमा करून ना एकदाच धुवून टाकते. आणि चिन्नू आता झोपलंय, बघू शकता. त्याला झोपवलं, चिन्नूच्या पप्पाचं बॅग पॅक झालंय आणि आता मला स्टार्ट करायचं आहे स्वयंपाक करायचं. आणि ते काल चिवडा बनवले ते तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे. तर चला आता पटकन स्वयंपाक बनवून घेते. हाय, जसं की मी बोलले की आता स्वयंपाक करून घेते. असं 2 वाजता स्टार्ट केले होते मी. तर
मग पहिल्यानंतर पीठ मळून घेतलं, नंतर मग टोमॅटोची चटणी चांगलं शिजवून घेतलं सगळं आणि मग ते थंड होण्यासाठी ठेवून दिलं. त्याच्यानंतर मग शिमला मिरचीची भाजी बनवायचं होतं, मग तेही शिजायला ठेवून दिलं. आणि मग ते झाल्यानंतर ना चिनू उठला आणि मग तो उठला की मग त्याच्या मागेच सुरू असतं. मग त्याला थोडंसं केळी वगैरे चारले आणि मग त्याच्यानंतर पाऊस येतं वाटत होतं. सो मग पाऊस आल्यामुळे कपडे वगैरे काढले, सगळे घरामध्ये कपडे घातले आणि मग तो आता मध्ये पाण्यामध्ये खेळत होता, म्हणून मग त्याला खेळणी वगैरे देऊन बसवलं आहे, खेळत होता. भात पण झालं माझं, भात पण बनवून घेतलं आणि टोमॅटोची चटणी थंड झाल्यावर त्याला ग्राइंड करून फोडणी पण दिले. तर आता बनवायचं आहे चपात्या. सो चपात्या बनवून घेत आहे आणि मध्ये मध्ये ह्यांचं जे एक एक वस्तू राहिलेलं आहे, जे जे आठवण येईल तेही ठेवत आहे मी. तर जे आणि डबा वगैरे बांधायचा आता चपाती करून घेतल्यावर थोड्या वेळाने डबा बांधून रेडी करून ठेवते, कारण आता ऑलमोस्ट ना किती वाजच्या, हो तर ऑलमोस्ट 4 वाजून 4 मिनिटं झालं. तर हे येतीलच 5 वाजता, तर पटकन जायचं असतं ह्यांना. तर मग पटकन इथे बनवून घेते आणि ह्यांनी जाताना आपण त्यांना बाय बाय पण करूया. चिनू काय करतोय तुम्हाला दाखवते. खेळ, त्याला हे देऊन बसवले खेळणे, त्याच्यामुळे चुपचाप बसलाय, नाहीतर मध्ये मध्ये करतो पाण्यात येऊन. असं तो खेळत आहे. तर पटकन मी चपात्या वगैरे करून घेते आता. तर बघू शकता आता इकडे एक 6 चपात्या बांधले आणि हे टमाटरची चटणी आणि भाजी. तर आता भात मिक्स करायचा आहे. भातासाठी मी चटणी बनवून ठेवले. आता हे जे चटणी दिसते तुम्हाला, हे भातामध्ये मिक्स करायचं, पण ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आहे. लिंबू नाही आहे सध्या अवेलेबल, सो मग थांबू नये मी. लिंबू आलं का ह्याचे पप्पा आणून दिले ना, पटकन म्हणजे लिंबू मिक्स करू शकते. तर आता हे सगळं झालं आहे, तर बांधून ठेवते मी. तर आता 4:30 होऊन गेलेत, म्हणजे 4:45 होत आलेत, येतीलच. आणि त्यांनी यायच्या आधी हे सगळं रेडी झालं ना, मग त्यांना पटकन जाता येते. बंडूला फोन केला का, झालं की त्याला बॅग उचलायची, कपडे घालते. रडत आहे आता भरपूर, जाताना रडल. हा, आणि इकडूनच येणार आहे का? बरोबर. पैसे त्याच्या हातात, पैसे दे पैसे दे पैसे दे, पडते. जर जायचं नाही, बघ जायचं नाही. काय झालं? बाय 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 बाय. चलो भैया पीछे लो, नहीं तो इधर से चलो आगे से. बाय बाय बाय. ओ बाय करा. बाय. तर आजपासून ना ह्यांचं अमरनाथचं ट्रिप स्टार्ट झालं. आता हे आज जाऊन 28ला जाऊन 6ला येणार आहेत. तर ह्याच्या दरम्यान कुठे कुठे गेले आहेत ते सगळं मी एका व्लॉगमध्ये शेअर करते. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.